नांदगाव आणि येवल्याच्या सरहद्दीवर असलेलं लोशिंगवे गाव आणि या लोशिंगवे गावामध्ये असलेली शाकंभरी माता आणि या शाकंभरी माता हे स्वयंभू असं मंदिर आहे आणि दरवर्षी या ठिकाणी यात्रा भरत असते आणि या यात्रेला गावातून जे बाहेरगावी गेलेले जे लोक आहेत तसंच पंचक्रोशी जे गाव आहेत या गावातून हजारो नागरिक या ठिकाणी यात्रेला येत असतात आणि देवीचं दर्शन घेऊन धन्य धन्य होतात. या गावाला निसर्गाने खूप छान असं सौंदर्य दिलेलं आहे. जवळच बंधारा आहे, त्यामुळे मुबलक पाणी आहे आणि मुबलक पाणी असल्यामुळे गाई म्हशी आणि बकरी वगैरे इत्यादी पशु भरपूर आहेत. त्यामुळे दूध वगैरे दही आणि या ठिकाणी मिळणारा खवा सर्व काही खूप छान छान आहे. आणि या गावातील नागरिक देखील खूप धार्मिक आहेत. नवरात्रामध्ये खूप मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते. 9 दिवस अनेक भाविक सकाळी आणि संध्याकाळी जेवणाच्या अन्नदानाच्या ज्या पंक्ती असतात त्या घेतात. 9 दिवस देवीच्या या सभा मंडपामध्ये छानपैकी कीर्तन होतात आणि या कीर्तनांना हजारो भाविक या ठिकाणी हाजरी लावतात. आणि आज एप्रिल महिन्यामध्ये बघा, मला वाटतं शुक्रवारी ही यात्रा झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शामीगोंडा कुस्त्या वगैरे झाल्या. यात्रेच्या दिवशी रात्री तमाशा असतो. अनेक नवसाला पावणारी देवी असे या ठिकाणी म्हणतात, म्हणजे मानतात सर्व भाविक. आणि निंबाचा पाल्याचा नवस जर का पूर्ण झाला की निंबाचा जो पाला असतो तो अंगाला बांधतात आणि मग वाजत गाजत वर देवीजवळ जाऊन देवीचं दर्शन घेतलं जातं आणि या ठिकाणी नवस देखील फेडले जातात. यामध्ये प्रामुख्याने काही जण जे आहेत ते गोड नवस म्हणजे अन्नदान करतात आणि काही जण बोकड्या वगैरे देखील कापतात. आणि बघा, बाहेरगावावरून आलेले हे भाविक निघालेले आहेत देवीच्या दर्शनासाठी. आणि मला देखील एक 15 दिवस देवीची यात्रा असली की सासरवाडीवरून फोन येतो आणि माझे शालक आणि मला म्हणतात, दाजी यात्रेला येणार आहे का नाही तुम्ही? मग मी देखील वेळात वेळ काढतो आणि यात्रेला नक्कीच जातो. गेले 2 वर्ष झाले काही कारणामुळे जाऊ शकलो नव्हतो, पण यावर्षी ठरवलं होतं मनामध्ये की मी यात्रेला नक्कीच जाणार आहे. अनेक भाविक नवस पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक पायरीला नारळ फोडतात. जवळपास 350-400 पायरी असेल अंदाजी, बरं का, मला पूर्ण माहिती नाही. पण प्रत्येक पायरीला नारळ असतं आणि हे नारळ एक नाही 10-10, 20-20 नारळ असतात. बघा, हे समाधी मंदिर आहे आणि समाधी मंदिर नाही, शाकंभरी मातेचं जी पहिली पायरी आहे या ठिकाणचं आहे. आणि पुढे नंतर मग या ठिकाणी ज्या पुजारी होत्या, महिला पुजारी भाविक, यांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी समाधी मंदिर देखील बांधण्यात आलेलं आहे. छानपैकी भाविकांना ऊन लागू नये यासाठी सभा मंडप बांधण्यात आलेला आहे. आणि हे बघा, ही जी समाधी आहे हीच समाधी आहे पुजारी भाविक जे होते मंदिरामध्ये त्यांची. आणि हजारो भाविक बघा, प्रत्येक पायरीला नारळ आहे आणि प्रत्येक पायरीला नारळ फोडल्या जातं. बाहेरगावावरून आलेले भाविक देवीचं दर्शन घेऊन धन्य धन्य होतात. खूप छान असं ही स्वयंभू अशी देवी, नवसाला पावणारी देवी आहे. अनेक भाविक देवीला येऊन आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवतात, नवस बोलतात आणि देवी हे नवस पूर्ण करते अशी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे. बाजूला राजापूर आहे, पिंपळखुटे, त्याचप्रमाणे इत्यादी भागातून भाविक येतात.
मंदिरासमोरील बघा जी शेती, या लहान लहान टेकड्या, हा छोटासा या बाजूने बंधारा, अतिशय भारी डोळ्याचं पार न फेडणार हे सर्व दृश्य आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने भाविकांना चढण्यासाठी मस्त छानपैकी शिडी केलेली आहे आणि ती भक्कम देखील आहे. आणि त्याच बाजूने दुसऱ्या बाजूने उतरण्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे. आणि बघा किती सुंदर असं छान छान देवीपासून घेतलेलं हे छायाचित्र शूटिंग. आणि आता आपण मंदिरात पोहोचत आहोत. अनेक भाविक मंदिरात दिवा लावण्यासाठी तेल आणतात आणि या ठिकाणी तेल दान करतात आणि काय त्याला हे देवीचं दर्शन घेतात आणि घरूनच असं बनवून नेलेलं असतं, त्या याला मला बोलता येत नाही, त्या अशा वर उडवतात देवीच्या समोर आणि त्या खातात देखील शंकरपाळ्यासारख्या असतात. बघा किती सुंदर असं छान देवीचं सुंदर रूप आणि लय भारी पूर्ण देवी हारांनी गळ्यात देवीच्या हार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि स्वयंभू अशी ही देवीची मूर्ती शेकडो वर्षापूर्वी प्रगट झालेली आहे. आणि दिवसेंदिवस या मंदिराचा कायापलट होतोय, मंदिराची सुधारणा होत आहे आणि सर्व गावकरी आणि भाविक मंदिराला यात्रा आली की रंग देतात, रंगोटी करतात. मंदिराचे जे काम आहे हे प्रगतीपथावर आहे. आणि माझं लग्न झालं जवळपास 30 वर्ष. त्यावेळेस वर येताना कुठलीही अशी व्यवस्था नव्हती, उन्हातच आम्ही दर्शन घेत होतो. परंतु आज पहिल्या पायरीपासून शेवटपर्यंत हा सभामंडप झाला आहे, त्यामुळे ऊन लागत नाही, वारा पाऊस यापासून बचाव होतो. मी देखील छानपैकी देवीचं दर्शन घेतलेलं आहे. पुजारी दादांनी मला देवीजवळचं नारळ दिलेला आहे. आणि बघा या ठिकाणी जे नवस होता लिंबाचा पाला बांधून ते भाविक आलेले आहे दर्शनासाठी. खूप खूप भारी, लय भारी. आणि ऊन खूप असल्यामुळे आम्ही जवळपास 4 वाजता दर्शनासाठी निघालो आणि आभाळ आलेलं होतं आणि यानंतर बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे आणि वारं देखील नंतर खूप जोरात सुटलेला आहे. आणि बघा देवीच्या मंदिरामध्ये भाविक त्या जे वर जे देवीच्या समोर उडवलेल्या ज्या ह्या असतात शंकरपाळ्यासारखं ते घेतात आणि देवीचा प्रसाद म्हणून खातात. खूपच सुंदर असं निसर्गाने नटलेलं हे लोशिंगवे गाव आणि या गावात असलेली शाकंभरी माता खूपच छान आहे.
आता दिवसेंदिवस जिल्ह्यातून तर राज्यातून देखील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. बघा किती मोठी यात्रा भरलेली आहे. आणि समोरचं जे दृश्य आहे त्या ठिकाणी कांदा वगैरे विविध पिके घेतलेली आहे. जसे जर देवीचा हा परिसर जो आहे हा परिसराने जणू हिरवा शालू परिधान केलेला आहे. असंच हे सुंदरसं दृश्य आणि छान छान टेकड्या. पावसाळ्यात या ज्या टेकड्या आहेत या हिरवा शालू नेसतात आणि त्यामुळे अजूनही या परिसराला खूप छानपैकी शोभा येते. निसर्गरम्य पर्यटन स्थळ नक्कीच हे लोशिंगवे गाव होऊ शकतं. या बंधाऱ्यामध्ये पाणी असलं की मासे देखील भेटतात. देवीच्या मंदिरात संसार उपयोगी मंदिराच्या समोर यात्रा भरते आणि यात्रेमध्ये संसार उपयोगी सर्व वस्तू या ठिकाणी भेटतात. आणि यात्रेत आलेल्या महिला पुरुष वर्ग या सर्व वस्तू खरेदी करतात. खूप छान अशी ही छानशी यात्रा. आणि बालगोपाळ देखील या ठिकाणी हजेरी लावतात. मस्तपैकी यात्रा बघा. छानपैकी आम्ही दर्शन वगैरे घेतलं. पाऊस चालू झाला आणि घरी आलो. आणि निसर्गाने नटलेल्या या लोशिंगे गावात मी नक्कीच कायम जात राहतो. छानपैकी आहे, मस्त.